मला जसं तुम्ही मागे सांगितलं होतं की युवक बजरंग गणेशोत्सव मंडळ हे नाव नंतर पडलं, पण त्या मंडळाचं आधी नाव काय होतं? आम्ही जे करू शकलो नाही ते हे मंडळ करते आहे याचा विशेष आनंद आहे मला. आमच्या काळामध्ये एक सीन, जसं की हा सीन पाहायला बाहेरची मंडळ येत होती किंवा आमचा लौकिक बाहेर पोहोचला हा. होता. एक वर्ष तर इतका नामांकित सीन केला, लोक पाहायला येत होते. म्हणजे यांना तर कळलं की अंबागेटच्या आतमध्ये असा सीन केलेला आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहे युवक बजरंग गणेशोत्सव मंडळाचा 66 वर्षांचा इतिहास. मित्र हो, तेव्हाच्या काळी आपला मंडळ कसा स्थापन झाला, कोणी स्थापन केला व कुठल्या उद्देशांमार्फत आपला मंडळ स्थापन झाला आणि त्या काळी कोणकोणते कार्यकर्ते हे सक्रिय होते, या सर्व विषयांची माहिती घेण्याकरिता आपण आलो आहो आपल्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजेच सुभाषप्पा पत्र्यांकडे. तर या सर्व विषयांवर आपण त्यांच्यासोबत थोडक्यात चर्चा करूया. नमस्कार सुभाषप्पा. नमस्कार. मला सांगा, युवक बजरंग मंडळाची स्थापना केव्हा आणि कशी झाली? युवक बजरंग मंडळाची स्थापना नेमकी केव्हा झाली हे नाही सांगता येणार मला. कारण कसं आहे की आम्हाला जी सिनियर मंडळी होती त्यांच्यासोबत आम्ही वयात आलो, जसं की 15-16 वर्षाचे आम्ही झालो, तर आम्ही त्या मंडळाशी त्या मंडळाच्या संपर्कात आलो आम्ही आणि त्यांच्यासोबतच गणेशोत्सव मंडळात सहभाग राहिला आमचा. काही वर्षानंतर की सिनियर मंडळींनी तो कारभार आमच्याकडे सोपवल्यासारखं झालं आहे. नेमकं तेही वर्ष मी नाही सांगू शकणार की त्यांच्यासोबत आम्ही किती वर्ष राहिलो आणि आमच्या हाती केव्हा आलो. अच्छा. हां, तर तुम्ही मला सांगू शकाल की नेमकं तुम्ही म्हणजे तुमचे जे सिनियर होते ते कोण कोण होते, म्हणजे त्यांचे नावं, ज्यांनी मंडळ स्थापन केलं याच्याबद्दल तुम्ही काही त्यांचे नावं सांगू शकाल? आम्हाला सिनियर होते कांता भिडे, नंदू महाराज, निवृत्ती जिरापुरे, बाबू बारड, प्रभाकर हातोले. तर काका मला सांगा, त्या काळी मंडळ स्थापन करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी या तुमच्या समोर येत होत्या? अडचणी काहीच नाही आल्या आम्हाला, कारण आम्हाला सर्व तयारच मिळालं. आम्ही गणेशोत्सव सुरू होणार ती वाट पाहणे आणि गणपतीची स्थापना करून 10 दिवस गणेशोत्सव साजरा करणे, आरती करणे, याशिवाय काही नाही. उपक्रम काही त्यावेळेस घेतले आम्ही. म्हणजे तसे तर समाज कल्याण मार्फतच असायचे ते. सिनेमा दाखवणे, आम्ही नशाबंदीवर सिनेमा असायचे, कुटुंब नियोजनावर सिनेमा असायचे, असे सिनेमे दाखवत होतो. त्यासाठी आम्हाला पैसा लागत नव्हता. अच्छा. हा, सरकारी यंत्रणा होती, सरकार तेव्हा पूर्ण उपलब्ध करून देत होती. उपलब्ध करून देत होतं. आम्ही फक्त मागायचो की आम्हाला आमच्याकडे सिनेमा दाखव, तर ते आम्हाला ते सिनेमा दाखवायचे. बर. लहान मुलांचे फॅन्सी ड्रेसचाही हा कार्यक्रम घेतला आम्ही तिथे. म्हणजे त्या काळी हा. आज दिगंबर जिरापुरेचं जे घर आहे त्या गल्लीमध्ये राजन टिगाडेच्या ओट्यावर स्क्रीन लावून रोडपर्यंत सिनेमा दाखवणे, असे कार्यक्रम त्यावेळेस झाले. बरं. गेटच्या बाहेर दुकान होतं सोनसाळ्याचं तेव्हा. आज त्यांच्या घरीच ते गणपती घरीच करतात, वितरित करतात. बरोबर. परंतु गेट आज आमच्या वेळेस गेटच्या बाहेर आज जे गेटच्या बाहेर त्यांचं दुकान असायचं. अच्छा. गांधी चौकामध्ये. आणि तिथून आम्ही सोनसाळे पेंटरकडून गणपती आणायचो. बर. मला जसं तुम्ही मागे सांगितलं होतं की युवक बजरंग गणेशोत्सव मंडळ हे नाव नंतर पडलं, पण त्या मंडळाचं आधी नाव काय होतं याबद्दल तुम्ही थोडं सांगाल? आम्ही जेव्हा मंडळात प्रवेश केला म्हणू किंवा आम्ही जे पाहिलं त्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सीताराम बिल्डिंग एवढाच बोर्डर लागलेला असायचं. अच्छा. आणि वर्ष कोणतं आहे तेवढं, बरोबर. बस. याशिवाय कोणतंही म्हणजे उपनाव आणखी असलेलं नव्हतं तेव्हा. मला सांगा काका की त्यावेळेस कोणकोणते सीन व्हायचे, कारण आजकाल आपण पाहतोय अनेक आधुनिक प्रकारचे सीन आपल्याला पाहायला मिळत आहे, अंबागेटच्या आतमध्ये असो किंवा बाहेर सुद्धा. नेमकं त्या काळी असे कुठले सीन व्हायचे त्याबद्दल थोडं तुम्ही सांगाल? आमची जी सिनियर मंडळी होती यामध्ये बाबू बारड नावाचा म्हणजे जो कार्यकर्ता होता, तो तर सायकल मेकॅनिक होता. अच्छा. परंतु त्याचा दिमाग मात्र इंजिनियर सारखा चालत होता. तो हालचालीचे सीन करायचा. बरोबर. एक वर्ष तर इतका नामांकित सीन केला, लोक पाहायला येत होते. म्हणजे यांना तर कळलं की अंबागेटच्या आतमध्ये असा सीन केलेला आहे, शेती केलेली आहे,
म्हणजे बाई शेतामध्ये काही काम करते, शेतामध्ये मनुष्य काम काम करतो आहे, पंपातून पाणी पडते आहे आणि वर आकाशातून जसं आपल्याला असं वाटेल की आकाशात गणपतीची मूर्ती अशी बरोबर. वर भिंतीवर आहे, आपल्याला आशीर्वाद देत आहे. आशीर्वाद देत आहे आणि आशीर्वादातून गहू पडत आहेत. अच्छा, म्हणजे हा म्हणजे असेही सीन त्या काळी व्हायचे, आम्हाला सिनियर असलेले त्यांनी केले. त्यांनी केलेले. आमच्या काळामध्ये एक सीन जसं की हा सीन पाहायला बाहेरची मंडळी बरोबर. येत होती किंवा आमचा लौकिक बाहेर पोहोचला हा हा होता. हा हा. तसं आमच्या काळात एक आज जे मेडिकल स्टोअर्स आहेत चौकामध्ये त्या ठिकाणी गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. हम्म. आणि सीन फक्त गणपती कमळाच्या फुलामध्ये बसलेले आहे आणि पाण्याचा सीन जो होता पेंटर रामेकरने तो सीन खूप छान केला होता. खूप छान म्हणजे आज मी सांगू शकत नाही. अच्छा, बाहेरची मंडळी तारीफ करत होती असा हा, सीन हा, केला हा, होता. म्हणजे- पाणी दाखवत होतं म्हणते. हा हा. म्हणजे पेंटिंग मध्येच पाणी पेंटिंग मध्ये पूर्ण म्हणजे एकदम हुबेहूब ते पूर्ण हुबेहूब. तिथे आणलं होतं, आपण असं तयार केलं होतं. रामेकरची कला होती ती, रामेकर पेंटरची. रामेकर पेंटर. तर मित्र, अशा प्रकारचे अनेक सीन हे अंबागेटच्या आतमध्ये झालेले आहे. आणि त्या काळात म्हणजे असे काही स्पेसिफिक हे नव्हते की बा इंजिनियर वगैरे, पण नेमकं काय होतं की लोकांमधली जी जिद्द होती आणि आवड होती, या सर्व अनुसार या सर्वांचा म्हणजे एकत्र येऊन हे सर्व अशा वेगवेगळ्या प्रकारचे सीन हे आपल्या मंडळात सादर करायचे. काका, मला सांगा, काळानुसार मंडळाचा बदल कशा पद्धतीने झाला? म्हणजे तेव्हा मंडळ काय होते, तुमच्या वेळेस काय होते, त्याच्यानंतर तुम्ही आता जे पाहताय तशा पद्धतीने मंडळ म्हणजे कसं आहे असं तुम्हाला वाटतंय? काळानुसार झालेला बदल तर मला म्हणजे आमच्या वेळपर्यंत तर जाणवला नाही. पूर्ण हा. गणेशोत्सव साजरा करायचा आहे, 10 दिवस आमच्यासाठी महत्वाचे असायचे. महत्वाचे. बरोबर. पण आम्हाला जे आता ज्युनियर आहेत, आज जी मंडळाची स्थिती आहे भारावून जाते असं म्हणणं आहे माझं. म्हणजे भारावतोय मी त्याच्यासाठी ते या करता, कारण आम्ही जेवढा एकोपा नाही करू शकलो हम्म. ते सध्या मंडळाची स्थिती अशी आहे की लांब लांबचे मुलं कॉन्टॅक्टमुळं जे जवळ आले आणि आज जे गणेशोत्सवाचे गेल्या काही 15 वर्षापासून मंडळाचे जे बदल पाहतो ते खरोखर ज्याला आपण म्हणतो का वाहवा करण्यासारखे, तारीफ करण्यासारखे आहे. हां. आणि गणेशांची मूर्ती ही फार इतक्या मोठ्या मूर्ती आमच्या वेळेस नाही बसवल्या आम्ही. बरोबर. बरोबर. हा. आणि आता बदल हाच आहे की आम्ही जे करू शकलो नाही ते हे मंडळ करते आहे, याचा विशेष आनंद आहे मला. अच्छा. याशिवाय आणखी एक सांगायचं महत्वाचं म्हणजे आजची जी मंडळ आजच्या स्थितीला जे आहे ना की या मंडळाजवळ जागा नाही तर असे उपक्रम यांनी घेतले असते. या मंडळातल्या मुलांचे इतके कॉन्टॅक्ट मी पाहतो आहे की 10 दिवस जसे बुधवारात आज चालायचे कार्यक्रम, 10 दिवस कार्यक्रम चालायचे. हा, हा. बाहेरचे नाट्यमंडळ येत होते, तिथे मोरे होते, त्यांच्या माध्यमातून त्यांचा नाट्यमंडळ राजाभाऊ मोरे. राजाभाऊ मोरेचं नाट्यमंडळाशी चांगला त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आणि तिथे दिघेकर कलाकार सुद्धा त्या मंडळातून म्हणजे नाटकात त्यांनी कामं केलेलं आहे बाहेर. त्यांच्या माध्यमातून नाटकं बोलावले, ऑर्केस्ट्रा, व्याख्यानमाला, भावगीत स्पर्धा तेव्हा या 10ही दिवस बुधवाराचा कार्यक्रम फार जबरदस्त असायचा. आज हे जे मंडळ आहे सार्वजनिक बजरंग मंडळ, यांची ही उमेद ती आहे, परंतु अडचण ही आहे की इथे मंडळाला जागा उपलब्ध नाहीये मेन. आणि नाही तर मला असं वाटतं हे 10 दिवस कार्यक्रम राबवू शकले असते असे यांचे शहरामध्ये कॉन्टॅक्ट आहेत. बरोबर. ऍक्च्युली आम्ही 2 ते 3 वर्षाआधी एक भव्य चित्रकला स्पर्धा घेतली होती. त्याच्यामध्ये काका मी तुम्हाला सांगतो, म्हणजे 5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतची मुलं होते. म्हणजे तुम्हाला सांगायसाठी एवढं म्हणजे आनंद होऊन राहिलाय की त्या स्पर्धेमध्ये 120 मुलं होते. आम्ही जागेचं पूर्ण मॅनेजमेंट कडून 120 मुलं तिथे बसवले आणि त्यांची स्पर्धा घेतली होती. म्हणजे असे मोठे मोठे उपक्रम आम्ही सुद्धा थोडक्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने समोर नेत आहोत. बरोबर आहे ना. तर काका, मला सांगा की तुम्ही नव्या पिढीला काय संदेश द्याल? नव्या पिढीला संदेश असाच असेल माझा की आज मंडळात
चे जे कार्यकर्ते आहेत यांचे उपक्रम आतापर्यंत म्हणजे उत्तम झालेले आहेत. मित्रमंडळाची संख्या भरपूर वाढलेली आहे. यातच यांनी एकोप्याची भूमिका ठेवून आणखी यात वाढ करावी. दुसरं असं की आपण ऐकतो की अनेक मंडळामध्ये व्यसनाधीन झालेले मुलं आहेत. बरोबर. यापासूनही मंडळातल्या मुलांनी अलिप्त असावं. नाही तर गणेशोत्सवाचे हे 10 दिवस अतिउत्साहाचे असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या युवक बजरंग मंडळाची स्थापना झाली आणि वर्षानुवर्ष हा मंडळ एका छोट्याशा घरातून किंवा एका छोट्याशा जागेवरून आज एक अवाढव्य रूप आपल्या मंडळाने घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या मंडळाचा हा संपूर्ण इतिहास आपण थोडक्यात तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.